You're watching Ahmednagar City Channel. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने घेतलेली शपथ खरी करून दाखवावी. किरण काळे. मनोज जरांगे पाटलांच्या जीवनाचे बरे वाईट झाले तर याची सर्व जबाबदारी सरकारवर. काळेंचा घणाघात. राज्य सरकार अजूनही मराठा आरक्षणाच्या बाबतीत घोषणा करायला तयार नाही. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याची सर्व जबाबदारी सरकारवर असणार आहे, असा घणाघात करत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावानं दसरा मेळाव्यात घेतलेली शपथ 24 तासांच्या आत टिकणारं आरक्षण जाहीर करून शपथ खरी करून दाखवावी, असं जाहीर आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलंय. छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेतली तर महाराष्ट्र कदापि मुख्यमंत्र्यांना माफ करणार नाही, असा घणाघात यावेळी काळे यांनी केलाय. सकल मराठा समाजाच्या वतीनं नगर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला काळे यांनी भेट देत शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी ते बोलत होते. यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, इंजिनियर सुजित क्षेत्र आदींसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. काळे यावेळी म्हणाले, मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, शिगेला पोहोचल्या आहेत. संयमाची विनाकारण सरकार परीक्षा पाहत आहे. जरांगे पाटलांच्या मागणीची पूर्तता झाली नाही तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. सरकारनं विनाकारण मराठा बांधवांच्या संयमाला उद्रेकाचं स्वरूप मिळेल अशा प्रकारचं कृत्य करू नये. छत्रपती शिवरायांची शपथ आपण जाहीर मेळाव्यामध्ये घेतलीय, मात्र तशी कृती आपण करत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. मी स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून 13 दिवसांचा तुरुंगवास भोगलाय. त्यावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी मागील 12 वर्षांपासून जास्त काळासाठी न्यायालयामध्ये सर्व आंदोलकांसह मी आजही खेटा मारतोय. राज्य सरकारच्या अखत्यारीत या विषयाला तांत्रिकदृष्ट्या मर्यादा आहेत. राज्य आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राज्य विधिमंडळाचे तातडीचं अधिवेशन बोलवावं. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसह राज्यातील सर्वपक्षीय आमदार, सर्वपक्षीय खासदार यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन संसदेचे तातडीचे विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये तत्काळ मराठा आरक्षणाचा विषय मंजूर करण्यासाठी दिल्ली गाठत मराठा समाजाला टिकेल असं जरांगेंच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यावं, अन्यथा पुढील 2 दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती आवरता येणार नाही, एवढ्या हाताबाहेर जाईल अशा मानसिकतेमध्ये समाज पोहोचलाय. याची गंभीरता सरकारनं समजून घ्यावी, असा गर्भित इशारा काळे यांनी यावेळी दिलाय. अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातले समस्त मराठा बांधव या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जी लढाई उभी केलेली आरक्षणाच्या बाबतीतली, त्याच्या साखळी उपोषणामध्ये या ठिकाणी सुरुवातीपासून बसलेले आहेत. मी खरं तर सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं तमाम आपल्या सगळ्या मराठा बांधवांना या लढ्यासाठीचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज 6वा दिवस आहे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा. त्यांचं जे काही सध्याचं तिथली परिस्थिती ती पाहतो वारंवार. काल रात्री पाहिलं, आज सकाळी लवकर पाहिलं, आता इथे येण्यापूर्वी पाहिलं. जरांगे पाटलांची तब्येत खालावत चालली आहे. त्यांना माईक हातात नीट धरता येत नाही आहे, त्यांनी पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, जरांगे पाटीलसुद्धा जिद्दी माणूस आहे, मागं हटायला तयार नाही, म्हणजे त्यांना सलाम केला पाहिजे या मताचा विचारांचा मी आहे. कारण की इतिहासामध्ये या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की मराठ्याचं एक लेकरू आज एवढ्या तळमळीनं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आवाज बनून महाराष्ट्रामध्ये सगळ्यांवरती भारी पडलं आहे. आज मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला जर काही झालं तर मी निश्चितपणाने सांगतो, महाराष्ट्र चांद्यापासून बांध्यापर्यंत पेटल्याशिवाय राहणार नाही. सरकारने विनाकारण परीक्षा पाहू नये. आता जो दसरा मेळावा झाला त्याला, म्हणजे मला राजकीय टिप्पणी करायची नाही, पण सरकार म्हणून मी बोलतो या ठिकाणी, त्याला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की मी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मराठ्यांना आरक्षण देणार. परंतु आज 6 दिवस उलटले, जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, तरीसुद्धा अद्यापपर्यंत कोणताही प्रकारचा सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला नाही. आता चर्चा करणं, बैठका करणं ही सगळी वेळ संपलेली आहे. वारंवार सांगून दिलं की 30 दिवस तुम्ही मागितले, आम्ही 40 दिवस दिले. आता परत तुम्ही जर समजा म्हणाल की आम्ही चर्चेला येऊ, वाटाघाटी करू, त्याची आवश्यकता नाही. चर्चेला यायचं असं तुम्ही येऊ नका. संबंध मराठा बांधवांच्या भावना ज्या आहेत त्या अत्यंत संतप्त अशा आहेत. आपल्या सगळ्या कल्पना असेल की जसं आज आपण या ठिकाणी बसलोय तसंच आज महाराष्ट्रातल्या गावोगावामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये
शहरांमध्ये तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी संबंध समाज बांधव त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ठिकाणी आक्रमक आंदोलनं सुद्धा होत आहेत. यवतमाळमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम त्या ठिकाणी लावला गेला. त्या कार्यक्रमाचे बोर्ड आपल्या सगळ्या मराठा बांधवांनी त्या ठिकाणी फाडण्याचं काम केलं. नगरमध्ये देखील सरकारचा बद्दलचा जो रोष आहे अगदी मग तो सर्व पक्षीयांच्या संदर्भातला आहे. म्हणजे काही याच्या बाबतीतली भूमिका जी आहे ती काही राजकीय भूमिका नाही आहे. भूमिका एवढी की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळत नाही आहे. तर त्यासाठीचं आक्रमक पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे. माझं या निमित्तानं सरकारला आव्हान आहे की आपण आता 1 मिनिटसुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. 1 मिनिटामध्ये सुद्धा जरांगे पाटलांची तब्येत जर काही आपल्या हाताबाहेर गेली तर की अन्न पाण्या वाचून जगणं हे काही सोपं काम नाही आहे. पाण्यावरती माणूस 8-15 दिवस काढू शकतो. मात्र जरांगे पाटलांनी समाजासाठी पाण्याचा देखील त्याग केलेला आहे. त्यांच्या जीवनात जर काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी त्या ठिकाणी शासन जबाबदार राहील. बरं, यातला एक तांत्रिक भाग देखील आपण समजून घेतला पाहिजे की आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो फक्त काही राज्य सरकारची एकट्याच्या अखत्यारीत नाही आहे. केंद्र सरकारचा सुद्धा यामध्ये रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकट्या राज्य सरकारनं त्या ठिकाणी निर्णय घेऊन भागणार नाही. तर त्या ठिकाणी केंद्रामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी यामध्ये जो काही समन्वय साधून त्या ठिकाणी आपल्याला टिकणारं आरक्षण जे द्यायला पाहिजे, जी जरांगे पाटलांनी मागणी त्या ठिकाणी सगळ्यांच्यासमोर अत्यंत स्पष्टपणाने मांडलेली आहे. तर त्या मागणीच्या दृष्टीनं महाराष्ट्राला या ठिकाणी तुम्ही दरवेळेला महाराष्ट्रामध्ये येतात, सगळेच राजकीय पुढारी येतात आणि छत्रपतींचा आशीर्वाद घेतात. परंतु आता तुमचं प्रेम किती खरं आहे आणि किती बिगडी आहे हे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. मी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या सगळ्या आमदारांना, सगळ्या खासदारांना, सगळ्या आजीबाजी नेत्यांना यांना जाहीर आवाहन करतो की आपण आता मराठ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा जी आहे, टिकणाऱ्या आरक्षणाची घोषणा ती सरकारने त्या ठिकाणी करावी. अन्यथा मराठा समाजाकडण्याचं मोठं उत्तर जे आहे ते दिलं जाईल अशा प्रकारे त्यांना इशारा देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या समस्त मराठा बांधवांच्या पाठीशी आम्ही सक्रियपणानं तन मन धनानं या ठिकाणी आपल्यावर आहोत असं काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. अरे, एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं, सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅबग्राफ फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक. फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स. अटी लागू.